नशिबाने जोडलेली गाठ भाग 1 प्रोमो. एका खोलीच्या आत एक मुलगा खूप रागात बोलत होता. मी हे लग्न मानत नाही आणि कधीही तिला माझी बायको स्वीकारणार नाही. मी फक्त माझ्या अनुष्कावर प्रेम करतो आणि करत राहीन. तुम्ही लोकांनी माझ्याशी विश्वासघात केला आहे, ज्याची शिक्षा तुम्हाला आणि हिला भोगावीच लागेल. तो आपल्या समोर पाठ फिरून उभी असलेल्या नवरीच्या पोशाखात सजलेल्या एका मुलीला उद्देशून बोलला, जिचा चेहरा संपूर्णपणे मुंडोळ्यांनी आणि डोक्यावरील पदराने झाकलेला होता. तितक्यात त्याचे बोलणे ऐकून त्या मुलीच्या मनात काहीतरी तुटल्यासारखे झाले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आणि ते कधीही अनावर होणार होते. तरीही ती स्वतःला धीर देत खंबीरपणे उभी होती आणि त्या मुलाच्या व त्यांच्या कुटुंबाचे ते खडू शब्द शांतपणे ऐकून घेत होती. तेवढ्यात त्या मुलाचे वडील राकेश रागाने राजेश यांना म्हणाले, आमच्याशी एवढा मोठा विश्वासघात करण्याची तुमची हिंमत कशी झाली देसाई? जर तुमच्या मुलीला माझा मुलगा आवडत नव्हता आणि तिला हे लग्न करायचे नव्हते, तर तिने आधीच नकार का दिला नाही? अशा प्रकारे माझ्या मुलाच्या भावनांची थट्टा का उडवली तिने? तुम्हाला कल्पना तरी आहे का की आज तुमच्या कुटुंबामुळे आम्हाला किती बदनामी सामोरे जावे लागले असते? तेव्हा राजेश यांनी मान खाली घालून हात जोडून अत्यंत संकोचाने राकेश यांना म्हणाले, मला माफ करा राकेश. मी मान्य करतो की मी जे काही केले त्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप मोठी ठेस पोचली आहे. पण मी जे काही केले ते फक्त 2 कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी केले, ज्याचा मला किंचितही पश्चाताप नाही. राहिला प्रश्न लग्नाचा, तर आज नक्कीच तुम्ही माझ्यावर रागवलेले आहात. पण मला पूर्ण खात्री आहे की आज ना उद्या तुम्ही माझ्या ह्याच निर्णयाचा अभिमान बाळगाल. कारण अनुष्का नसली तरी मी माझा जीव, माझी गौरी तुमच्या स्वाधीन केली आहे, जी माझ्या नजरेत शुद्ध सोनं आहे. आणि एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा ही गोष्ट नक्की समजून घ्याल. त्यांचे हे बोलणे ऐकून सुनीता रागाने विशाखा यांना म्हणाले, जर तुमची ही मुलगी एवढे शुद्ध सोनं आहे, तर मग तुम्ही हिला आयुष्यभरासाठी तुमच्याकडेच का ठेवले नाही? कमीत कमी माझ्या मुलाचे आयुष्य तरी उद्ध्वस्त झाले नसते. पण माझ्या नजरेत तर तुमच्या दोन्ही मुली गंजलेल्या लोखंडासारख्या आहेत, जो काळानुरूप लोखंडाला सडवून टाकतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या एका मुलीने माझ्या मुलासोबत प्रेमाचे नाटक करून त्याच्या भावनांची खेळ केला आणि आता तुमची दुसरी मुलगी आमची अब्रू वाचवण्याचे नाटक करून निरागसतेचं आव्हानत आहे. पण ह्या सगळ्याचा काय उपयोग? माझ्या मुलाचे आयुष्य तर खराब झालेत ना. म्हणूनच आता तुमच्या ह्या मुलीला सुद्धा तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. आता आम्हाला तुमच्या लोकांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही. एवढे बोलून त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याचं खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करू लागल्या, जो ह्या क्षणी खूपच रागात होता. दुसरीकडे त्यांचे हे बोलणे ऐकून राजेश पूर्णपणे निशब्द झाले. त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे पुढे काय घडणार आहे याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती. त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांच्या दुसऱ्या मुलीचे, जिचे त्यांनी संगोपन केले होते, म्हणजे त्यांनी दत्तक घेतले होते, तिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. याच विचारांनी घाबरून ते घाईघाईने राकेश यांच्या जवळ आले आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले, नाही नाही राकेश, असे करू नका. तुमच्या ह्या निर्णयामुळे माझ्या मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. संपूर्ण जगासमोर तिचे लग्न अर्णव सोबत झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही लोकांनी तिच्याशी नाते तोडले, तर तिचा हात कोण धरेल? कोणत्या चांगल्या घरातील मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल? त्यांचे हे बोलणे ऐकून राकेश यांनी आपला चेहरा फिरवला आणि ते अर्णव जवळ निघून गेले. राजेश आपल्या सर्व आशा धुळीला मिळालेला पाहून स्वतःला अत्यंत हतबल समजू लागले. याच कारणामुळे ते पुढे जाऊन अर्णवच्या आजोबा रघुवीर यांच्याकडे गेले आणि हात जोडून रडत म्हणाले, बाबा, तुम्ही समजावून सांगा ना तुमच्या कुटुंबाला. अशा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या कुटुंबाने घाईघाईत घेतलेला हा निर्णय माझ्या मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. मी जे काही केले ते तुमच्या आणि माझ्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी केले. अशा परिस्थितीत माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. तुमचे गुन्हेगार मी आहे, त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या.
पण माझ्या मुलीकडे पाठ फिरून असे निघून जाऊ नका. तिचा स्वीकार करा. ती अनुष्कासारखी मुळीच नाही. तुम्ही तिला एक संधी देऊन पहा. ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल. तेव्हा रघुवीर जे खूप वेळापासून सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकत होते आणि ते राजेश यांचे हात पकडून खाली करत त्यांना म्हणाले, तुला हात जोडण्याची गरज नाही राजेश, आणि तू गौरीची काळजी करू नकोस. ती आता आमच्या घराची सून आहे, त्यामुळे तिची सर्व जबाबदारीही आमचीच आहे. म्हणूनच ती आमच्यासोबत जाईल. आजोबा, त्यांचे बोलणे ऐकून अर्णव त्यांच्यावर वरडत म्हणाला. तर आजोबा अर्णवकडे पाहून खडक आवाजात म्हणाले, बास अर्णव, वरडू नकोस. तुझ्या वरडण्याने सत्य बदलणार नाही. पूर्ण जगासमोर, मीडियासमोर तू गौरीसोबत पूर्ण विधिविधानाने अग्नीला साक्षी म्हणून लग्न केले आहेस आणि ती तुझी पत्नी आहे. म्हणूनच तू मान किंवा नको म्हणू, गौरी आमच्यासोबत शिंगाणी मेन्शनमध्येच जाईल. मी तुला आधीच सांगितले होते की अनुष्का तुझ्या लायकीची नाही, आणि आता तिने जे काही केले त्याची शिक्षा तू ह्या निष्पाप मुलीला देऊ शकत नाहीस. तसेच तुझ्यासोबत जे काही घडले त्याला तू हिला जबाबदार धरू शकत नाहीस. म्हणून तुझा हट्ट सोड, हा माझा निर्णय आहे. तर अर्णव आपल्या आजोबांचे बोलणे ऐकून रागाने तिथे उभे असलेल्या सर्वांकडे एक नजर टाकतो. मग आपल्या मुठी एवढत अत्यंत कठोरपणे आपल्या आजोबांना म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. हिला तुमची सून मानायची आहे तर माना, मेन्शनमध्येही घेऊन चला. पण लक्षात ठेवा, ही तुमची सून तर बनेल, पण माझी बायको कधीच बनू शकणार नाही. हिला तिथे सर्व ऐश्वर्याराम मिळतील, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, पण माझ्या बायकोचं दर्जा हिला कधीच मिळणार नाही. आणि हा माझा निर्णय आहे, जो तुम्हीही बदलू शकत नाही. असे म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. चला, तुम्ही प्रोमो तर पाहिले आहात, मग चला आता पुढे काय होते ते पाहू. आज देसाई मेन्शन एखाद्या नववधूसारखे सजले होते. अखेर देसाई घराण्याची एकुलती एक आणि लाडकी मुलगी अनुष्काचे लग्न जे होते. देसाई घराणे हे एक नामांकित नाव आहे आणि त्यात राहणारे राजेश देसाई हे अत्यंत नम्र आणि आनंदी स्वभावाचे व्यक्ती. कोणाशीही वैर ठेवणे त्यांचं स्वभावातच नाही आणि त्यांचं ह्याच मनमिळावू व्यक्तिमत्वाकडे पाहून मुंबई येथील नंबर 1 बिझनेसमॅन, किंवा असे म्हणा की मुंबईतील सर्वात श्रीमंत घराणे असलेला शिंगाणिया घराण्याचा मोठा मुलगा आणि शिंगाणिया कॉर्पोरेट्सचा CEO अर्णव शिंगाणियासोबत त्यांच्या मुलीचे लग्न ठरले, ज्याचा मुहूर्त 10 दिवसानंतर निघाला आणि बघता बघता 10 दिवस निघून गेले. आज लग्नाचा दिवसही उजाडला. आज चारी बाजूंना मेन्शनमध्ये ढोल तासे वाजत होते आणि लग्नगीते गायली जात होती. तिथेच देसाई पळापळ करून लग्नाची सर्व तयारी पाहत होते, कारण त्यांना कोणतेही मुलगा नव्हता आणि वरात येणार होती. अशा परिस्थितीत सर्व तयारीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. ते इकडून तिकडे वेगाने चालत सर्वांना काही ना काही सूचना देत होते की तेवढ्यात अचानक त्यांचा पाय घसरला, पण तितक्यात त्यांना कोणीतरी सावरले. त्यांनी मानवर करून पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू आले. ते हसतच आपल्या समोर उभ्या असलेल्या मुलीला म्हणाले, अगं गौरी बाळा, थँक्यू बाळा, तू मला पडण्यापासून वाचवले, नाहीतर आज माझ्या गुडघ्यांसोबत दातही पडले असते. तुला माझी किती काळजी असते ग. मग गौरी देसाई दत्तक घेतलेली मुलगी, दिसायला एखाद्या स्वर्गातील अप्सरेसारखी सुंदर, उंची 5 फूट 5 इंच, रेखीव नाक, डोळे मोठे आणि गडद काळ्या डोळ्यांवर प्रकाश पडताच ते चमकायचे. कमरेपर्यंत असणारे लांब काळे बोर केस, गोरा रंग जो उन्हात गेल्यावर गुलाबी दिसायचा, आणि तिच्या गुलाबी ओठांच्या खाली डाव्या बाजूला असलेली तो तीळ जो तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालायचा. वय साधारण 20 वर्ष. गौरी दिल्लीहून बिझनेस स्टडीचे शिक्षण घेत असून ती सेकंड इयरला आहे. गौरी मुंबईला फक्त सणासुदीला किंवा एखाद्या कार्यक्रमालाच येत असते. एरवी ती नेहमी दिल्लीतच हॉस्टेलमध्ये राहते. याचे कारण विशाखाचे तिच्याप्रती असलेले वागणे. विशाखा म्हणजे राजेश देसाई यांची बायको.
तिला मुळेच पसंत करत नव्हत्या. ती तर राजेश यांच्या गौरीला दत्तक घेण्याचं निर्णयाची विरोधात होती. पण गौरीसारखं निष्पाप मुलीला पाहून राजेश यांचे हृदय मायाने भरून आले होते आणि त्यांनी विशाखाच्या विरोधात जाऊन तिला दत्तक घेतले आणि मग एकट्यानेच तिचा सांभाळ केला. पण विशाखाचं डोळ्यात गौरी सुरुवातीपासूनच खुपत होती. कारण राजेश ज्या गोष्टी अनुष्कासाठी आणायचे अगदी तसाच गोष्टी गौरीसाठीही आणायचे. एका अनाथ मुलीची तुलना स्वतःच्या मुलीसोबत होताना विशाखा पाहू शकत नव्हती. ती तिच्याशी नेहमीच रुक्षपणे वागायची आणि हळूहळू तिचे हे वागणे इतके वाढले की ती गौरीवर हातही उचलू लागली. सोबतच तिला घरातील काम करायला लावायची. राजेश यांना जेव्हा गौरीसोबतचे तिचे असे वागणे सहन झाले नाही तेव्हा त्यांनी गौरीला इथून दिल्लीच्या एका बेस्ट हॉस्टेलमध्ये पाठवून दिले आणि तेव्हा कधी त्यांना तिला भेटायची इच्छा व्हायची तेव्हा ते स्वतः दिल्लीला तिला भेटायला जायचे. आणि आता जेव्हा त्यांच्या घरात लग्न होते तेव्हा कुठे त्यांनी गौरीला अनुष्काच्या लग्नासाठी बोलावून घेतले होते. राजेश यांचे बोलणे ऐकून गौरी रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाले, हो मग मला तर तुम्हाला वाचवावेच लागेल ना आणि तुमची काळजीही करावी लागेल कारण तुम्ही स्वतःच्या बाबतीत किती निष्काळजी आहात. तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की सर्व कामे ठीक चालली आहेत. आता असे तर नाही ना की जर तुमच्या व्याईविहीन एखाद्या गोष्टीत कमतरता वाटत तर मग त्यांनी वरात परत नेली तरी चालेल. तुम्ही एवढी काळजी का करताय? काय माहीत कोणत्या कारणावरून तुम्ही तिथे पळ सुटला आहात. जेव्हा की सगळं काम जवळपास पूर्ण झालंय. आता तुम्ही इथे बसा आणि हे लिंबू पाणी घ्या. तोपर्यंत मी तुमच्या जबाबदाऱ्या माझ्या डोक्यावर घेऊन बाकीची तयारी बघते आणि खबरदार जर तुम्ही इथून 1 इंच जरी हल्लात तर नाहीतर माझे इतका वाईट कोणीच असणार नाही. असं म्हणून ती त्यांना जवळच असलेल्या एका खुर्चीवर बसवते आणि त्यांच्या हातात लिंबू पाण्याचा ग्लास देऊन बाकीची तयारी पाहण्यासाठी निघून जाते. तिकडे राजेश तिची ती प्रेमाची धमकी ऐकून हसतात आणि तिथेच बसून लिंबू पाणी पिऊ लागतात. तेवढ्यात त्यांचे मित्र त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात, अरे राजेश, ही एवढी गोड मुलगी कोण आहे? आजच्या आधी तर आम्ही हिला कधी तुझ्या घरात पाहिलं नाही की तू आधी आमची तिच्याशी ओळख करून दिली नाहीस. पण ज्या पद्धतीने ती तुला रागवत होती त्यावरून एवढं तर स्पष्ट दिसतंय की तू तिच्यावर खूप प्रेम करतोयस आणि तीही तुला स्वतःच्या वडील मानते. त्यावर राजेश यांनी हसत एक नजर गौरीकडे टाकली, जी त्यांच्या वाट्याचं काम चेहऱ्यावर हसू ठेवून करत होती आणि मग आपल्या मित्राकडे पाहत म्हणाले, ती माझी लहान मुलगी आहे नीरज. आजच दिल्लीहून आली आहे. दिल्लीमध्ये बिझनेस स्टडीचं शिक्षण घेत आहे. म्हणूनच ती तिथेच हॉस्टेलमध्ये राहते. त्यांचं बोलणं ऐकून त्यांचे मित्र नीरज आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मग गोंधळून त्यांना म्हणाले, पण मला माहीत आहे त्यानुसार तुला तर एकच मुलगी आहे. मग ही दुसरी मुलगी कुठून आली? त्यावर राजेश गौरीकडे पाहत हसून म्हणाले, हो नीरज, तू बरोबर बोलला आहेस की मला एकच मुलगी आहे जिच्याशी माझं रक्ताचं नातं आहे. पण ते फक्त जगासाठी, माझ्यासाठी माझ्या 2 मुली आहेत. एक अनुष्का आणि दुसरी गौरी. ती माझ्यासाठी माझ्या रक्ताचं नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, जिच्याशी माझं भावनेचं नातं जोडलेलं आहे. म्हणूनच ती माझी दुसरी मुलगी आहे. त्यांचं बोलण्यावर नीरजने एक नजर गौरीकडे टाकली आणि हसले. मग थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर ते तिथून निघून गेले. गौरी सगळी तयारी बघून अनुष्काच्या खोलीत तिच्याकडे आले तेव्हा अनुष्का नवरीचं कपड्यात सजवून आरशासमोर बसून स्वतःलाच निहाळत होती. तेव्हा गौरी तिच्या जवळ आली आणि मागून तिला मिठी मारत म्हणाले, हाय, मी तर फिदाच झाले दी. तू खूपच सुंदर दिसत आहेस. वाटतंय आज तर जिजू तुला बघून गहाळच होतील. त्यावर अनुष्का स्वतःचाच अभिमान बाळगत नाक मुरडत म्हणाली, सुंदर वाटायचं काय? मी तर आधीपासून खूप सुंदर आहे. म्हणूनच तर अर्णवसारख्या बिझनेस टायकानने मला पसंत केलाय. आता चल बाजूला हो, असे चिकटू नकोस, माझं मेकअप खराब होईल. असं म्हणून ती तिला स्वतःपासून दूर करते. त्यावर गौरी
खोडकरपणाने तिला म्हणाले, अच्छा सगळं समजतंय. माझ्या चिकटण्याने तुमचं मेकअप खराब होतंय. सरळ सरळ का नाही सांगत की तुमची अशी इच्छा आहे की या नवरीच्या कपड्यात सगळ्यात आधी जिजूस तुमच्या जवळ यावे, म्हणूनच तुम्ही अशी कारण शोधत आहात. त्यावर अनुष्का तिच्याकडे रागाने पाहत म्हणाले, आता जेव्हा तुला सगळंच समजतंय तर मग मला का त्रास देत आहेस? आम्ही दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. अशा वेळी आम्ही दोघं एकमेकांपासून लांब कसं काय राहणार? तू ना खरंच वेडी आहेस. आता चल बकवास बंद कर आणि माझ्यासाठी एक ग्लास ऑरेंज ज्यूस घेऊन ये. खूप वेळ झालाय, माझा गळा सुकतोय. तेव्हा गौरी जाऊ लागली तितक्यात तिची नजर अनुष्काच्या हातातील बांगडीवर गेली. ती खूप खुश होत अनुष्काला म्हणाले, वाव दी, तुझी ही बांगडी तर खूपच सुंदर आहेत ग. जेव्हा अनुष्काने पाहिले की गौरी एकटक तिच्या बांगड्यांकडे पाहत आहे तेव्हा ती अधिकच थोड्यात येत गौरीला जळवण्यासाठी म्हणाली, ते तर असणारच ना, माझ्या अर्णवने दिले आहेत, पूर्ण 20 लाखांचे आहेत ते. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मग गौरीकडे रागाने पाहत म्हणाले, पण तू अशी टाक लावून तुझी नजर लावू नकोस हा. बाबांनी दिलेल्या गोष्टी तर मी तुझ्यासोबत शेअर केलाय, पण हे बांगड्या मी तुला कधीच देणार नाही, कारण ह्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. तिचे हे बोलणे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. लहानपणापासून तिच्यासोबत तर हेच घडत आले होते. विशाखा आणि अनुष्का तिचा एवढं तिरस्कार का करतात हे तिला आजपर्यंत कधी समजलेच नव्हते. ती अनाथ आहे म्हणून. पण ह्यात तिचा काय दोष होता? ती काय स्वतःहून जाणून बुजून अनाथ बनून ह्या जगात आली होती का? की राजेश तिला दत्तक घ्यावे म्हणून तिने स्वतः त्यांना सांगितले होते? ती तर एक लहान मुलगी होती. तिला तर चांगल्या वाईटची समजही नव्हती. ज्याने कोणी एक चॉकलेट देऊन तिच्याकडे हात पुढे केला असता ती त्याचाच हात धरून त्याच्यासोबत निघून गेली असती. मग तिचा एवढा द्वेष का? एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याला आपले मूल मानून सांभाळणे पाप आहे का? असो, आजपर्यंत ती त्या दोघींचा तिरस्कारामागचे कारण शोधू शकली नव्हती. आता अनुष्काशी वाद घालून तिचं आजचा इतकं सुंदर दिवस तिला खराब करायचा नव्हता. म्हणूनच कोणत्याही वाद न घालता ती गप्पच तिच्या खोलीतून बाहेर पडली. तिने घराच्या एका नोकरांकडे अनुष्कासाठी ज्यूस पाठवून दिला आणि स्वतः खाली उर्वरित राहिलेली तयारी घाईघाईने करून घेऊ लागली. थोड्याच वेळात वरात आली. तेव्हा राजेशने तिला अनुष्काकडे पाठवले आणि काही वेळाने तिला खाली घेऊन यायला सांगितले. जशी सर्व पाहुण्यांची नजर घोड्यावर बसलेला नवरदेव बनलेला अर्णववर पडली तसे सगळेजण त्याच्याकडे एकटक पाहू लागले. सोबतच त्याचे कौतुक करताना कोणी तकत नव्हते. नवरदेवाचा शाही पोशाखात अर्णव एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. मुली तर अर्णवला पाहून सुस्कारे सोडत होत्या आणि अनुष्काचं नशिबाचं हेवा करत होत्या. अर्णव शिंगानिया, मुंबईचा नंबर 1 बिझनेसमॅन, मोस्ट एलिजिबल बॅचलर, शिंगानिया कॉर्पोरेट्सचं CEO आणि शिंगानिया कुटुंबाचा मोठा मुलगा. दिसायला तो प्रचंड हँडसम होता, अगदी एखाद्या परफेक्ट ड्रीम मॅन सारखा, ज्याला प्रत्येक मुलीला आपलेसे करावेसे वाटेल. त्याची शरीररचना, उंची 6 फूट 2 इंच, 6 पॅक ॲब्स असलेली मस्क्युलर बॉडी, काळे चमकदार केस जे त्याच्या कपाळावर रुळत होते, गडद तपकिरी डोळे ज्यात कोणतीही मुलगी बुडून जाईल, डस्की रंग, पाताळ ओठ आणि तीक्ष्ण चेहरेपट्टी म्हणजे शार्प फीचर्स आणि वय साधारण 28 वर्ष. पण चेहऱ्यावर नेहमी कमालीचा राग असतो, जो पाहूनच लोकांची बोलती बंद होते. घरात आपल्या आजोबांशिवाय तो कुणाचंच ऐकत नाही. मुलींनी तर त्याच्या आसपास रेंगाळणं सुद्धा त्याला आवडत नाही, फक्त अनुष्काला सोडून, जिच्याशी त्याची भेट 2 महिन्यांपूर्वी एका मीटिंग दरम्यान हॉटेलमध्ये झाली होती. आणि तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला आणि काही काळ डेट केल्यानंतर अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलं. अर्णव चालत मुख्य दारापर्यंत आला तेव्हा विशाखा आणि राजेश दोघांनी त्याची आरती ओवाळली आणि मग
द्वारपूजेनंतर त्यांच्या कुटुंबाचे व सर्व नातेवाईकांचे स्वागत केले. ज्यानंतर सगळेजण आत आले. तिकडे राजेशांनी इशाराने विशाखाला अनुष्काला घेऊन यायला सांगितले. विशाखा त्यांचा इशारा समजून घाईघाईने अनुष्काच्या खोलीकडे निघून गेले. दुसरीकडे राजेश काली सर्व पाहुण्यांच्या आदरातिथ्यात व्यस्त होते. जेव्हा खूप वेळ झाला तरी विशाखा अनुष्काला घेऊन खाली आली नाही, तेव्हा त्यांनी पाहुण्यांची जबाबदारी आपल्या बहिणीच्या मुलाकडे सोपवली आणि स्वतः वर अनुष्काच्या खोलीच्या दिशेने गेले. जेव्हा ते वर खोलीत पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की विशाखा चिंतेत इकडे तिकडे फेऱ्या मारत कोणाला तरी फोन लावत होते, तर दुसरीकडे गौरी एका कोपऱ्यात टेन्शनमध्ये उभी होती. त्यांनी खोलीत चारही बाजूंना नजर फिरवली, पण त्यांना अनुष्का कुठेच दिसली नाही. तितक्यात त्यांची नजर बेडवर ठेवलेल्या लग्नाच्या जोडप्यावर आणि दागिन्यांवर पडली. ते पाहून ते थक्कच झाले. ते आत आले आणि विशाखाला म्हणाले, तुम्ही लोक अजूनही इतकेच काय करत आहात? आणि ही अनुष्का कुठे आहे? लग्नाचा जोडाही अजून इथेच पडलेला आहे. याचा अर्थ ही मुलगी अजून तयार झालेली नाही. तिथे खाली लग्नाचा मुहूर्त झाला आहे. त्यांचे बोलणे ऐकून विशाखा आपली मान खाली घातली, पण काहीच बोलली नाही. खूप वेळ झाला तरी आपल्या प्रश्नांचे उत्तर न मिळाल्याने ते स्वतः बाथरूम जवळ गेले आणि दरवाजा ठोठावत अनुष्काला आवाज देऊ लागले, पण आतून काहीच आवाज आला नाही. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर आत कोणीच नव्हते. आता एखाद्या अघटनित घटनेच्या भीतीने त्यांचे मन घाबरू लागले. म्हणूनच ते परत आले आणि विशाखासमोर उभे राहून तिचे दोन्ही खांदे धरून तिला हलवत ओरडून म्हणाले, मी काहीतरी विचारतोय विशाखा, कुठे आहे अनुष्का? तिथे लग्नाचा मुहूर्त टाळत चालला आहे आणि इथे तुझी मुलगी गायब आहे. कुठे? असं तर नाही ना की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात? सांगा, काय लपवत आहात तुम्ही माझ्यापासून? त्यांचं वरडण्याचा आवाज ऐकून गौरी घाबरून आपले डोळे बंद करून घेते. तिकडे विशाखा थरथरत्या हाताने आपल्या जवळील 2 लेटर्स त्यांच्या समोर धरले. त्यांच्याकडे राजेश आश्चर्याने पाहू लागतात. त्यानंतर ते तिच्या हातातील पत्रे म्हणजे लेटर घेतात आणि पाहतात तर एका पत्रावर बाबा आणि दुसऱ्या पत्रावर अर्णव असे लिहिले होते. मग ते स्वतःच्या नावाने पत्र उघडून वाचू लागतात. डिअर बाबा सॉरी, पण मी सध्या हे लग्न करू शकत नाही, म्हणूनच मी इथून चालले आहे. तर प्लीज सध्यापुरतं तुम्ही हे लग्न थांबवा. मला माहीत आहे की माझ्या ह्या निर्णयामुळे तुम्ही खूप दुःखी व्हाल, फार खचून जाल, पण मला खात्री आहे की गौरी तुम्हाला सांभाळून घेईल, कारण ती तर तुमची लाडकी मुलगी आहे आणि तुम्ही तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता. मी तर नेहमीच तुमच्या नजरेत तुमची नालायक मुलगी राहिली आहे. आज मी गुणी मुलगी बनली असते, पण मी काय करू? माझीही काही स्वप्न आहेत जी मी लग्न करून असेच वाया जाऊ देऊ शकत नाही. आशा आहे की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल आणि तुर्तास हे लग्न थांबवाल. पण मी वचन देते, माझी स्वप्न पूर्ण करून मी लवकरच परत येईन. तुम्हाला माझं हे पत्र मिळेपर्यंत मी इथून खूप दूर गेलेले असेन आणि प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी स्वतःचा काहीतरी बरे वाईट करून घेईन. तुमची अनुष्का. ते पत्र वाचून राजेश पटकन बेडवर खाली बसतात. ते आपले डोके धरून बसतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. ते पाहून विशाखा घाईघाईने त्यांच्या जवळ येते आणि त्यांची पाठ थोपटू लागते. तर दुसरीकडे गौरी पटकन एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यांच्याजवळ येते आणि त्यांना पाणी पाजू लागते. दुसरीकडे राजेश एकट्या गौरीकडे पाहत होते, जिथे त्यांची स्वतःची मुलगी, त्यांचे स्वतःचे रक्त, त्यांच्या मान सन्मानाची पर्वा न करता घर सोडून पळून गेली होती. तिथेच दुसरीकडे त्यांनी दिलेल्या संस्कारात वाढलेली ही मुलगी त्यांची इतकी काळजी करत होती. वडिलांना पाणी पाजून गौरी उठू लागली तेव्हा राजेशने तिचा हात धरला. गौरीने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा राजेश अत्यंत आशेने तिच्याकडे पाहत म्हणाले, गौरी बाळा, आजपर्यंत मी तुझ्यासाठी जो काही निर्णय घेतला किंवा तुला जे काही सांगितले, तू कधीही त्याला आक्षेप घेतला नाहीस. उलट नेहमी मान डोलावून माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीस. मग
आज सुद्धा कोणत्याही प्रश्न न विचारता माझी एक गोष्ट ऐकशील का? तेव्हा गौरी त्यांच्या समोर गुडघ्यावर बसली आणि त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाले, मी आज जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळेच आहे बाबा. हे आयुष्य तुमचेच दिलेले आहे. त्यामुळे माझ्याकडून परवानगी मागण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही फक्त हुकूम करा. तुमच्यासाठी ह्या गौरीचं जीवही हजर आहे. तिचे बोलणे ऐकून राजेश थोडेसे हसले आणि मग गौरीला म्हणाले, अर्णवशी लग्न कर गौरी. त्यांनी बेडवरच्या लग्नाचे कपडे उचलून गौरीच्या हातात दिला. जा, हा कपडे घालून तयार हो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लग्नाचा मुहूर्त झाला आहे. त्यांचे हे शब्द ऐकून गौरी थक्क झाली आणि तिने आपले हात राजेश यांच्या हातातून मागे ओढले. ती घाबरून त्यांना म्हणाली, नाही बाबा, हे तुम्ही काय म्हणताय? मी असं नाही करू शकत बाबा. ती एवढंच बोलू शकली होती की राजेशने तिच्या हातावरची आपली पकड अजून घट्ट केली. ते तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुला माझी शपथ आहे गौरी, लग्नाला नकार देऊ नकोस. आज तुझ्या बाबांचा मान सन्मान सगळं काही तुझ्याच हातात आहे. जर हे लग्न झालं नाही तर तुझ्या बाबांची मान शर्मेने चुकेल. आयुष्यभराची कमवलेली इज्जत मातीत मिळेल. तसेच दोन्ही घराण्याची आज फक्त तूच अब्रू वाचू शकतेस. मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्लीज माझ्या अपेक्षा भंग करू नकोस बाळा. त्यांचे बोलणे ऐकून गौरी शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. सोबतच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात विशाखा रागाने राजेशांना म्हणाले, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही अर्णवशी हिचं लग्न कसं लावून देऊ शकता? कुठे अर्णव आणि कुठेही दोघांमध्ये काहीच मेळ नाही. दोघांमध्ये काहीच तुलना होऊ शकत नाही. अर्णव फक्त माझ्या अनुचा आहे असं अनु म्हणत आहे. तुम्ही तसंच करा आणि हे लग्न थांबवा. जर तुम्ही असं करू शकत नसाल तर. ती एवढंच बोलू शकली होती की तेवढ्यात राजेशाने हात उंचावून तिला थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, बास, आता कोणीही काही बोलणार नाही. आता मी कुणाचंच ऐकणार नाही. जे माझ्या मनाला पटेल मी तेच करेन. आणि जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुला माझं मड पाहावं लागेल. आणि कोणत्या मुलीबद्दल बोलत आहेस तू? तिने समाजासमोर आपल्याला तोंड दाखवण्यालायक सोडलं नाही. जिने आमच्या इज्जतीची काहीच पर्वा केली नाही. हे सुद्धा विचार नाही केला की तिच्या गेल्यानंतर तिच्या वडिलांना कशाचं प्रश्नांचं समोर जावं लागेल. लोक त्यांच्याकडे किती तिरस्काराच्या नजरेने पाहतील. मी आधीच तिला किती वेळा विचारलं होतं की तिला हे लग्न करायचं आहे की नाही. तेव्हा तर तिला तिच्या स्वप्नांची आठवण आली नाही. असो, आता ह्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. आजपासून तिच्याशी आमचं कोणतेही नातं नाही. ती आमच्यासाठी मेली आहे. आता आमची फक्त एकच मुलगी आहे आणि ती गौरी आहे. जर तुला तिच्याशी नातं ठेवायचं असेल तर ठेव. जर तिच्यासारखंच तुलाही जायचं असेल तर तू बिंदास जाऊ शकतेस. मी तुला अडवणार नाही. आजच्या आधी राजेशांना कधीही कोणी इतक्या रागात पाहिले नव्हते. आज त्यांचा हा राग पाहून विशाखा सुद्धा घाबरली. राजेश आज आपल्या रागात तिलाही आपल्या आयुष्यातून काढून टाकायला तयार झाले होते. ही भीती कुठेतरी खरी ठरू नये हाच विचार करून ती अगदी शांत बसली आणि जे जसे घडत होते तसेच ती घडू दिले. थोड्या वेळानंतर गौरी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आले. राजेश यांची नजर जशी तिच्यावर पडली तसे त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ते गौरीचे लग्न अशा परिस्थितीत आणि ह्या पद्धतीने लावून देतील. त्यांची तर नेहमीपासून मनापासून हीच इच्छा होती की ते गौरीचे लग्नही अनुष्कासारखेच अगदी धूमधडाक्यात करून देतील. तिच्यासाठी ही अशा एक जोडीदार निवडतील जो तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद देईल. तिच्या आयुष्यातील सर्व दुःखांवर आपल्या प्रेमाची हुंकर घालून त्या जखमांच्या खुणासुद्धा मिटवून टाकेल. पण आज त्यांच्या स्वतःच्या एका मुलीमुळे म्हणजे अनुष्कामुळे त्यांच्या दुसऱ्या मुलीचे गौरीचे संपूर्ण आयुष्य आणि तिचा सगळा आनंद पणाला लागेल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ते चालत गौरीपाशी आले. गौरी ह्यावेळी मान खाली घालून उभी होती.
कदाचित ती आपले अश्रू वाहण्यापासून अडवत होती. राजेश याने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि पुढे होऊन तिला जवळ घेतले. इतक्या वेळापासून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून उभी असलेली गौरी त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने त्यांच्या खुशीत विरघळली आणि तिच्या भावनांचा बांध फुटला. ह्यावेळी बाप लेक एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत होते. जरी त्यांच्या आत रक्ताचे नाते नव्हते तरीही प्रेम आणि भावनांचे असे बंधन जोडले गेले होते जे रक्ताच्या नातेपेक्षाही पलीकडचे होते. राजेश काही वेळ तिला जवळ घेऊन तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत राहिले. नंतर जेव्हा गौरी थोडी शांत झाली तेव्हा तिने तिला स्वतःपासून दूर केले आणि तिच्या चेहऱ्यावर पदर टाकला आणि तिला आदर देत खाली घेऊन येऊ लागले. गौरी सुद्धा एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांचा हात धरून चालत होती. जणू काही त्यांचा हात सुटला तरी ती ह्या गर्दीत कुठेतरी हरवून जाईल. खाली आणून तिने गौरीला थेट मंडपात अर्णवच्या समोर उभे केले आणि तिचा हात अत्यंत जड अंतकरणाने अर्णवच्या हातात दिला. हळूहळू लग्नाचे विधी सुरू झाले. जेव्हा वरमालेची वेळ आली तेव्हा अर्णवच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी गौरीचे हातच वर उचलत नव्हते. तेव्हा राजेश यांनी पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरले. कारण राजेश यांना ठाऊक होते की गौरी ह्यावेळी आपल्या मनातल्या मनात किती मोठ्या संघर्षाशी लढत आहे. जो माणूस काही वेळापूर्वी तिच्या बहिणीचा नवरा होणार होता त्याच माणसासोबत आता तिचे नाते जोडले जात होते. राकेशने दिलेल्या धीरामुळे गौरीने अर्णवच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर अर्णवनेही तिला वरमाला घातली. त्यानंतर दोघेही हवनकुंडापाशी बसले आणि अग्नीला साक्षी मानून आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन देऊ लागले. जसा जसा अग्नीला साक्षी मानून लग्नाचा विधी पार पडत होत्या तसे तसे अर्णव आणि गौरीचे नाते जोडले जात होते. आधी फेरे झाले, त्यानंतर मंगळसूत्र आणि मग सिंदूर भरण्याचा विधी आला. जेव्हा सिंदूर भरण्याचा विधी होत होता तेव्हा सुनीता गौरीचं पदर वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण राजेशने त्यांना थांबवले आणि सांगितले की आमच्या घराची अशी रीत आहे की एकदा मुलगी लग्नाच्या मंडपात बसली की तिचा पदर थेट तिच्या सासरी गेल्यावरच उघडला जातो. त्यांच्या ह्या बोलण्याला मान देऊन अर्णवने हळूच पदराच्या आतूनच गौरीच्या भांगात सिंदूर भरला, ज्यामुळे थोडेसे सिंदूर तिच्या नाकावर पडले. लग्न पार पाडल्यानंतर राजेशने सर्वांना सांगितले की त्यांना सगळ्यांची एका महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्यांचे बोलणे आणि गंभीर आवाज ऐकून सर्वजण त्यांच्यासोबत एका खोलीत गेले. तिथे राजेशने सर्वांना अर्णव आणि गौरीच्या लग्नाचे खरे सत्य सांगितले. ते ऐकून सुनीता लगेच गौरीचा पदर उचलून पाहिले तर त्या अनुष्काऐवजी गौरीला पाहून तक्कत झाल्या. दुसरीकडे राजेश अर्णवला सत्य सांगण्यासोबतच त्याच्या हातात अनुष्काने दिलेले पत्र सोपवले. अर्णवने ते पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली. अर्णव, मला माफ कर की तुला ह्या प्रकारे काहीही न सांगता आणि लग्नाच्या दिवशी असे एकटे सोडून जात आहे. मी जाणते की आपल्या लग्नाबद्दल तुझे किती स्वप्न होते, पण मी काय करू? मी सुद्धा माझ्या इच्छासमोर हतबल आहे. माझेही काही स्वप्न आहेत जे कदाचित तुझ्याशी लग्न केल्यानंतर मी कधीच पूर्ण करू शकले नसते. तुला आठवते, एकदा मी तुला म्हणाले होते की माझे लहानपणापासून एक खूप मोठी मॉडेल बनायचे स्वप्न आहे, पण तू म्हणालास की तुला मॉडेलिंग आवडत नाही. त्यावेळी मी शांत राहिले, कारण मला वाटले नव्हते की कधी मॉडेलिंग करण्याची इतकी मोठी संधी माझ्याकडे चालून येईल. पण आज मला ती संधी मिळाली आहे. मला माहीत होते की तुझ्याशी लग्न करून मी ही संधी हातातून घालवू शकत नाही, कारण तू माझ्या मॉडेलिंग करण्याच्या निर्णयाने कधीच आनंदी होणार नव्हतास. म्हणूनच मला हे पाऊल उचलावे लागले. पण माझ्यावर विश्वास कर अर्णव, मी खरोखर तुझ्यावर खूप प्रेम करते. म्हणूनच तुझ्याकडून फक्त एकच वचन मागते की तू माझ्या परत येईपर्यंत माझी वाट पाहावीस. बदल्यात मीही तुला वचन देते, जसे माझे स्वप्न पूर्ण होईल मी लगेच तुझ्याकडे परत येईन आणि मग आपण दोघे लग्न करू. फक्त तू माझी वाट बघ आणि जमले तर माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझीच अनुष्का.
पत्र वाचल्यानंतर अर्णवने प्रचंड रागाने त्या पत्राचा चुरगळा केला आणि ते फेकून दिले. त्यावेळी त्याला अनुष्काचा खूप राग येत होता. जर तिने एकदा अर्णवशी बोलून पाहिले असते तर ही वेळ आली नसती आणि ह्या प्रॉब्लेम काहीतरी नक्कीच तोडगा निघाला असता. कारण बोलण्याने मोठमोठा प्रॉब्लेम सुटू शकतात, पण तिने संवाद साधण्याऐवजी एखाद्या चोरासारखे तोंड लपवून पळून जाणे निवडले. त्यानंतर त्याने आपल्या समोर पाठीमागे तोंड करून उभी असलेल्या गौरीकडे पाहिले. तिचे पाठ पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणखीनच भयानक झाले आणि मग तो प्रचंड रागाने राजेश यांच्या दिशेने पुढे सरसा. अर्णव अत्यंत संतापून राजेश देसाईंना म्हणाला, मी हे लग्न मानत नाही आणि कधीही हिला माझी बायको मानणार नाही. मी फक्त माझ्या अनुष्कावर प्रेम करतो आणि करत राहीन. तुम्ही लोकांनी माझ्यासोबत फसवणूक केली आहे, ज्याची शिक्षा तुम्हाला आणि हिला भोगावीच लागेल. तो आपल्या समोर पाठ करून उभा असलेला नवरीच्या कपड्यांमध्ये नटलेल्या एका मुलीला उद्देशून बोलत होता, जिचा चेहरा पदराने झाकलेला होता. दुसरीकडे त्याचे हे बोलणे ऐकून गौरीला आपल्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखे वाटले. तिचे डोळे फक्त रडण्याचं तयारीतच होते, तरीही ती स्वतःला खंबीर बनवून उभी होती आणि अर्णव व त्याच्या घरच्यांचे कडून बोलणे ऐकत होती. तेव्हाच अर्णवचे वडील राकेश संतापाने राजेश यांना म्हणाले, आमच्यासोबत एवढी मोठी फसवणूक करण्याची तुमची हिंमत कशी झाली देसाई? जर तुमच्या मुलीला माझा मुलगा आवडत नव्हता आणि तिला लग्न करायचे नव्हते तर आधीच नकार द्यायचा ना. अशा प्रकारे माझ्या मुलाचा भावनांची तटाका उडवली तिने. तुम्हाला अंदाज तरी आहे का की आज तुमच्या कुटुंबामुळे आम्हाला किती नाचक्की व्हावे लागले असते? त्यावर राजेश यांनी आपली नजर झुकवली आणि हात जोडून अत्यंत संकोचाने राकेश यांना म्हणाले, मला माफ करा राकेश. मी मान्य करतो की मी जे काही केले त्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे, पण मी जे काही केले ते फक्त दोन्ही कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी केले, ज्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर आज नक्कीच तुम्ही माझ्यावर नाराज आहात, पण मला पूर्ण विश्वास आहे की उद्या तुम्ही माझ्या ह्याच निर्णयाचा अभिमान बाळगाल. कारण अनुष्का नसली तरी मी माझा जीव, माझी गौरी तुमच्या स्वाधीन केली आहे. माझ्या नजरेत ती सुद्धा सोनं आहे आणि एक ना एक दिवस तुम्हालाही ही गोष्ट नक्कीच पटेल. त्यांच्या ह्या बोलण्यावर सुनीता रागाने विशाखाला म्हणाल्या, जर तुमची ही मुलगी एवढी शुद्ध सोनं आहे तर मग आयुष्यभरासाठी तिला तुमच्याकडेच ठेवायचे ना. किमान माझ्या मुलाचे आयुष्य तरी उद्ध्वस्त झाले नसते. माझ्या नजरेत तर तुमच्या दोन्ही मुली लोखंडाला लागलेलं त्या गंज आहेत, जो काळानुरूप संपूर्ण लोखंडाला गळवून करून टाकतो. त्याचप्रमाणे तुमच्या एका मुलीने माझ्या मुलासोबत प्रेमाचे नाटक करून त्याच्या भावनांशी खेळ मांडला आणि आता तुमची ही दुसरी मुलगी आमची अब्रू वाचवण्याचे नाटक करून अपमानाचा व निरागसतेचा आव्हानात आहे. पण ह्या सगळ्याचा काय फायदा? माझ्या मुलाचे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले ना. म्हणूनच आता तुमच्या ह्या मुलीलाही तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. आता आम्हाला तुमच्या लोकांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही. इतके बोलून त्या अर्णवजवळ आल्या आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करू लागल्या, जो ह्या क्षणी प्रचंड संतापात होता. दुसरीकडे त्यांचे हे बोलणे ऐकून राजेश यांना मोठा धक्का बसला. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे आपण दत्तक घेतलेल्या दुसऱ्या मुलीचे म्हणजेच गौरीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते ह्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. या विचाराने घाबरून ते राकेश जवळ आले आणि त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाले, नाही नाही राकेश, असे करू नका. तुमच्या ह्या निर्णयामुळे माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. संपूर्ण जगासमोर तिचे लग्न अर्णव बाळाशी झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही लोकांनी तिच्याशी नाते तोडले तर तिचा हात कोण धरेल? कोणत्या चांगल्या घराचा मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल? त्यांच्या ह्या बोलण्यावर राकेश आपले तोंड फिरवले आणि ते अर्णवजवळ निघून गेले. राजेश आपल्या सर्व आशा मोडीत निघताना पाहून अत्यंत हताश आणि हतबल झाले. म्हणून शेवटी अर्णवच्या आजोबांकडे गेले आणि हात जोडून रडत म्हणाले, बाबा, तुम्ही समजून सांगा ना तुमच्या कुटुंबाला. असे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या कुटुंबाने घाईघाईत घेतलेला हा निर्णय माझ्या मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेल.
मी जे काही केले ते तुमच्या आणि माझ्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी केले. अशा परिस्थितीत माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. तुमच्या गुन्हेगार मी आहे, त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. पण माझ्या मुलीकडे अशी पाठ फिरवून जाऊ नका. तिचा स्वीकार करा. ती अनुष्कासारखी अजिबात नाही आहे. तुम्ही तिला एक संधी देऊन बघा. ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाची खूप छान काळजी घेईल. तेव्हा रघुवीर म्हणजे अर्णवचे आजोबा, जे खूप वेळापासून सर्वांचे बोलणे ऐकत आणि समजून घेत होते, त्यांनी राजेश यांचे हात पकडून ते खाली केले आणि त्यांना म्हणाले, तुला हात जोडण्याची गरज नाही राजेश, आणि तू गौरीची काळजी करू नकोस. ती आता आमच्या घराची सून आहे, त्यामुळे तिची सर्व जबाबदारी आमची आहे. म्हणूनच ती आमच्या सोबतच घरी जाणार. आजोबा, त्यांचे हे बोलणे ऐकून अर्णव त्यांच्यावर जोरात ओरडला. त्यावर आजोबा अर्णवकडे पाहिले आणि अत्यंत कडक आवाजात म्हणाले, बास अर्णव, ओरडू नकोस. तुझ्या ओरडण्याने सत्य बदलणार नाही. संपूर्ण जगासमोर आणि मीडियासमोर तू गौरीसोबत सर्व विधी परंपरा पाळून अग्नीला साक्षी मानून लग्न केले आहेस आणि ती तुझी बायको आहे. त्यामुळे तू मान अथवा न मान, गौरी आमच्या सोबत शिंगाणी मेन्शनमध्येच जाणार. मी तुला आधी सांगितले होते की अनुष्का तुझ्या लायकीची नाही, आणि आता तिने जे काही केले त्याची शिक्षा तू त्या निष्पाप मुलीला देऊ शकत नाहीस. तसेच तुझ्यासोबत जे काही घडले त्यासाठी तू हिला दोषी धरू शकत नाहीस. म्हणूनच आपला हट्ट सोड. हा माझा शेवटचा निर्णय आहे. आपल्या आजोबांचे हे बोलणे ऐकून अर्णवने रागाने तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाकडे एक नजर टाकली. नंतर आपल्या मोठी घट्ट आवळत तो अत्यंत कठोरपणे आपल्या आजोबांना म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. हिला तुमची सून मानायची आहे तर माना. मेन्शनमध्येही घेऊन चला. पण लक्षात ठेवा, ही तुमची सून नक्कीच बनेल, पण माझी बायको कधीही बनू शकणार नाही. हिला तिथे सर्व ऐसो आराम मिळतील. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, पण माझी बायको असण्याचा दर्जा हिला कधीच मिळणार नाही. आणि हा माझा निर्णय आहे, जो तुम्ही सुद्धा बदलू शकत नाही. इतके बोलून तो प्रचंड रागात तिथून निघून गेला. हळूहळू सगळे लोक त्या खोलीतून बाहेर पडले. राजेश तिथे मान खाली घालून उभ्या असलेल्या गौरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तेही बाहेर निघून गेले. सर्वांच्या जाण्यानंतर विशाखा, ती इतका वेळा अनुष्काबद्दलचे वाईट बोलणे ऐकून आधीच चिडली होती आणि गौरीला तिची जागा घेतल्याबद्दल मनातल्या मनात कोसत होती. ती गौरीपाशी आली आणि गौरीचा हात घट्ट पकडून तिला स्वतःकडे वळले आणि रागाने म्हणाले, आता तर खूप आनंदी झाली असशील ना तू? एवढ्या मोठ्या आणि श्रीमंत घरची सून जी बनली आहेस, आणि उरलेली कसर तुझ्या त्या मांडलेल्या बापाने पूर्ण केली. त्यांना म्हणवून तुला स्वीकारायला लावून माझे एक बोलणे कान उघडून ऐकून ठेव. हा लग्नाचा जोडा, हे दागिने, ते घर आणि अगदी अर्णव सुद्धा फक्त आणि फक्त माझ्या अनुष्काचंच आहे, जे सध्या तुला एक प्रकारे भिक्षेत मिळाले आहे. म्हणूनच विसरूनही ह्या सगळ्या गोष्टीवर आणि अर्णववर आपला हक्क समजू नकोस, कारण तू फक्त बदललेली नवरी आहेस, जिचा वापर माझ्या अनुच्या गैरहजेरीत आपली अब्रू वाचवण्यासाठी गरज पडली म्हणून केला गेला. जशी माझी अनु परत येईल त्याच क्षणी तुझी गरज संपेल. म्हणूनच माझे एक बोलणे पक्के लक्षात ठेव. तिथे जात तर आहेस, पण कोणाशीही जवळीक वाढवू नकोस, विशेषतः अर्णवशी, कारण अर्णववर, त्या घरावर आणि अगदी तिथल्या लोकांवर सुद्धा फक्त आणि फक्त माझ्या अणूचाच हक्क आहे. तू तिथे फक्त काही दिवसांची पाहुणी आहेस, जिला एक ना एक दिवस आपल्या घरी परत यावेच लागते. अगदी तसेच जेव्हा माझी अनु परत येईल तेव्हा ते लोक स्वतः तुला धक्के मारून बाहेर काढतील. इतके बोलून ती रागाने तिच्याकडे पाहत तिथून निघून गेली. विशाखाचे एक एक बोलणे गौरीच्या हृदयात कंजिरासारखे खुपसत होते. तरीही गौरी हिम्मत करून त्यांचे बोलणे ऐकत राहिली. पण विशाखा तिथून जाताच गौरीच्या संयमाचा बांध तुटला आणि ती लगेचच तिथे जमिनीवर बसून रडू लागली. आपलं हुंदकं दाबण्यासाठी तिने आपले ओठ घट्ट दाबून घेतले. तसे रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तिने तोंडावर हात ठेवला. ती त्या क्षणाला
कोसू लागले जेव्हा तिने इथे येण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या वेळेलाही जिने एका झटक्यात तिचे आयुष्य अशा वळणावर आणून ठेवले होते जिथे तिला तिच्या वडिलांचा सन्मान किंवा तिचं आत्मसन्मान ह्यापैकी एकाची निवड करायची होती. यात तिने आपल्या वडिलांची निवड केली होती आणि अर्णवसोबत लग्न करून स्वतःचा आत्मसन्मान पणाला लावला होता. ह्याच सर्व गोष्टी आठवून गौरी विचारांचं जगात हरवून गेली होती. तेवढ्यात राजेश यांच्या आवाजाने ती पानावर आली. तिने आपले अश्रू पुसले आणि मान वर करून त्यांच्याकडे पाहिले जे तिला निरोपाच्या विधीसाठी बोलवायला आले होते. शेवटी आता आपल्या काळजाच्या तुकड्याला स्वतःपासून दूर करण्याची वेळ आलीच होती.